सांगली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण जोरात तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे सांगली महाविकास आघाडीमध्ये अनेक टोकाचे मतभेद झाले. काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष फॉर्म देखील भरला, पण याचा फायदा संजय काका पाटील यांना होईल असा अंदाज आहे. पण विशाल पाटील यांनी संपूर्ण जिल्हा आणि खेडेपाडे बांधून काढले आहेत. त्यात अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना बिनशर्त पाठिंबासुद्धा जाहीर केला आहे. त्यातच वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. जरी ठाकरे गटाचे चंद्रराव पाटील हे नौके उमेदवार असले तरी जयंत पाटील यांच्यासारख्या राष्ट्रवादीमधील दिग्गज नेते त्यांच्या प्रचारासाठी जोर लावला आहे. त्यातच संजय काका पाटील यांच्यासाठी केंद्रातून अनेक नेते येत आहेत. तसेच दुष्काळी भागातून संजय काका पाटील यांना असणारा मोठा चाहता वर्ग, तसेच भाजपची हिंदुत्व आणि महाविकास आघाडीमध्ये पडलेली फूट असे अनेक कारणे संजय काका यांना प्लस पॉईंट ठरणार आहेत का? नेमकी या टर्मला कोण बाजी मारेल? मशाल, विशाल का कमळ? जनता यावेळेस कोणाच्या पारड्यात विजय टाकते ते पाहूया. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा. ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रराव पाटील यांच्या प्रचारादरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विशाल पाटील आणि भाजपवर टीकेची झोड उठवली. विशाल पाटील यांनी भाजपकडून उमेदवारी घेतली आणि भाजपने सांगलीमध्ये 2 उमेदवार उभे केले आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी तिखट शब्दामध्ये घाणाघात केला. पण ह्या लावलेल्या तर्कामध्ये सांगलीची जनता कितपत विश्वास ठेवते हे पाहणेसुद्धा गरजेचे आहे. कारण सांगलीची जागा काँग्रेसला मिळेल हे मत जनसामान्यात होते, पण उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे ही जागा ठाकरे गटाकडे गेली. पण त्याचा परिणाम सांगली काँग्रेसवर झाला. विश्वजित कदम, विशाल पाटील तसेच काँग्रेसचे दिग्गज नेते यांच्यामध्ये प्रचंड नाराजी झाली आहे. अशातच विशाल पाटील हे पेटून उठले. त्यांनी डायरेक्ट अपक्ष फॉर्म भरला आणि प्रचाराला सुरुवात देखील केली. त्यामुळे विशाल पाटील यांना भाजपचा दुसरा उमेदवार म्हणणे सांगलीच्या जनतेला न पटण्यासारखे आहे. भाजपविरुद्ध काँग्रेस चिन्ह जरी मिळाले नाही, त्यामुळे लेपापा या चिन्हावर जरी लढत असलो तरी त्यातून काँग्रेसचा हात बाहेर येईल असे वक्तव्य विशाल पाटील यांनी केले आहे. या सर्वावर बोलताना विशाल पाटील म्हणाले, आमचा जन्मापासून काँग्रेसचाच विचार करत आहोत. त्या विचारापासून आम्ही कधीही दूर जाऊ शकत नाही. सांगली लढत इथे रिंगण असून काँग्रेस विरुद्ध भाजपच आहे. एकीकडे विशाल पाटील यांनी प्रचारासाठी जोर लावला असताना महाविकास आघाडीचे उमेदवार आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रराव पाटील यांच्यासाठी महाविकास आघाडीमधील दिग्गज नेते जयंत पाटील, उद्धव ठाकरे तसेच संजय राऊत यांनी जोर लावला आहे. जयंत पाटील यांचा चाहता वर्ग सांगली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. त्याचा त्यांना फायदा देखील होऊ शकतो. पण चंद्रराव पाटील हे राजकारणामध्ये नौके आहेत असे जनसामान्यात मत आहे. त्यामुळे विशाल पाटील आणि संजय काका पाटील यांचे पारडे जड होताना दिसत आहे. एकीकडे हे सर्व चालू असताना संजय काका पाटील आपल्या 3ऱ्या टर्ममध्ये निवडून येतील अशी त्यांनी ग्वाही दिली आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे. महाविकास आघाडीमध्ये पडलेल्या फुटीमुळे मतदारांचेही विभाजीकरण होणार आहे. त्याचा फायदा डायरेक्ट संजय काका पाटील यांना होईल. तसेच सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यामध्ये केलेल्या कामामुळे आणि भारतीय जनता पार्टीचे देशपातळीवर केलेले काम आणि भाजपचे हिंदुत्व या धोरणामुळे या सर्वावर संजय काका पाटील यांना नक्कीच फायदा होईल असे दिसत आहे. एकंदरीत सांगलीमधील लढत ही अटीतटीची असणार हे तर नक्की आहे. त्यामध्ये खरी लढत म्हणजे विशालदादा पाटील आणि संजय काका पाटील यांच्यातच असेल हे जनसामान्याचे मत आहे. नेमके आता विशालदादा पाटील महाविकास आघाडी आणि भाजपविरोधात सफल ठरतील का जयंत पाटील यांचा डाव चंद्रराव यांना सावरेल किंवा संजय काका पाटील हे 3ऱ्यांदा खासदार होतील हे आगामी काळात कळेल. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी युनिव्हर्स मंथन या चॅनलला सबस्क्राईब करा.